बँक खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे। आणि लाडक्या बहिणींसाठी दुसरा आनंदाचा निर्णय, महत्त्वाची खुशखबर। खूप दिवसाची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काय हरकतच नाहीये, कारण की आता लाडक्या बहिणींना दिलासा देणारा निर्णय पुन्हा एकदा राज्य सरकारने घेतलेला असून उर्वरित राहिलेले पैसे देखील आता महिलांच्या बँक खात्यात येत आहेत। तर आता एप्रिल महिन्याचा देखील हप्ता, एक आनंदाची बातमी आलेली असून आता एप्रिल महिन्याचे हप्त्याचे पैसे देखील याच महिन्यामध्ये महिलांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याची सूचना आता पाहायला मिळालेल्या आहेत। मात्र आता पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यात हे पैसे जमा होत आहेत। कोणते 18 जिल्हे आहेत त्यांची नावे सांगणार आहे। त्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या जिल्ह्यासाठी खुशखबरच आहे, कारण की त्या 18 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेची 1500 नाही तर 830 रुपये, गॅस सिलेंडर योजनेचे व लगेचच त्या पाठोपाठ होळी निमित्त एक मोफत साडी आता देण्याचा निर्णय झालेला आहे। 24 तासाच्या आत आता याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। मात्र गॅस सिलेंडरचे पैसे ज्यांना मिळत नव्हते त्यांना देखील आता मिळणार आहेत। तुम्हाला 6 तासाच्या आत एक काम करायचं आहे, होळी निमित्त सर्वांना हे पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे। याआधी तुम्हाला गॅस सिलेंडरचा हप्ता मिळत होता का, हो किंवा नाही, कमेंटमध्ये सांगा। व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका। जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे अपडेट रोजचे रोज या चॅनलवर पाहायला मिळेल। तर चला पाहूयात सविस्तर माहिती। आता फक्त तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते लक्षपूर्वक 2 मिनिटे वेळ काढून पाहायचा आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचे राहिलेले पैसे आले नसतील, ते पैसे देखील 2 तासात येऊन जातील। एक छोटंसं काम आहे व त्यासोबत तुमच्या बँक खात्यामध्ये काही तासानंतर 830 रुपयांचा हप्ता म्हणजे गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता देखील येऊन जाईल। ज्यांना मिळत नव्हता त्यांना देखील मिळणार आहे, कारण की होळी निमित्त आता या सणानिमित्त महिलांना हा चांगला दिलासा सरकार आता देणार आहे। त्यासाठी एक काम करायचं आहे, त्यासाठी 12 तास राहिलेले आहेत। कोणतं काम आहे ते सांगितलं जाईल, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे वाटप होणार ते अपडेट पाहायला मिळेल। आता यामध्ये 18 जिल्ह्यात सर्वात अगोदर हे पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे। आज 1500 रुपये पुन्हा एकदा, म्हणजे आता मागच्या वेळेसच काल 1500 तर जमा झाले, मात्र अजून 1500 रुपये हे जमा होत आहेत। यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते सांगितले जाणार आहेत, त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे। तर इकडे बघू शकता, बहिणीला राहिलेले पैसे देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। इथे देवेंद्र फडणवीस यांचा तुम्हाला फोटो दिसत असेल व वर एक लिहिलेली माहिती तुम्हाला सविस्तर दिसतच असेल। त्याखाली बघू शकता इकडे सर्व रक्कम ही 3000 रुपयांपर्यंत आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ही जमा होणार आहे। तुमच्या बँक खात्यात आतापर्यंत किती रुपये आले ते देखील नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। आता हे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये फक्त 2 दिवसापर्यंत आता जमा होतील। आज वाटप सुरू झालेलं आहे। 18 जिल्ह्यात हा पहिला हप्ता जे आहे टप्पा पडत आहे अशी माहिती सध्या स्थितीला मिळत आहे। आता 1500 मिळाली, मात्र हे अजून 1500 रुपये या 18 मध्ये देण्याचे काम आता सुरू झालेलं आहे। ती जिल्ह्यांची नावे सांगतच आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। आता हे 3000 रुपये तर मिळणार व 5 मिनिटापूर्वीच काही लाडक्या बहिणींना मेसेजेस आले आहेत, मेसेजेस येण्यास सुरुवात झालेली आहे। इकडे बघू शकता, तुम्हाला मेसेज आला का ते देखील सांगा। काल 1500 रुपयांचा आला असेल, आज देखील 1500 रुपयांचा 18 जिल्ह्यामध्ये मेसेज येणार आहे। 5 मिनिटापूर्वीपासूनच काही लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचे असे मेसेज आहे ते येण्यास सुरुवात झालेली आहे। इथं सविस्तर स्पष्ट लिहून सांगितलेलं आहे। ही एक महत्त्वाची बातमीच म्हणावं लागेल। त्यातली त्यात एक खुशखबर आता लाडक्या बहिणींसाठी म्हणजे आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे। ती पाहण्यापूर्वी आपण जिल्हे पाहूयात। इकडे बघू शकता, आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणार आहे। यामध्ये जिल्हा जर आपण पाहायला गेलं तर पहिला जिल्हा हा आपल्याला धुळे जिल्हा पाहायला मिळत आहे। धुळे जिल्ह्याचा एकूण जर विचार केला तर धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। इकडे बघू शकता, मी तुम्हाला इथे लिहून दाखवत आहे। या धुळे जिल्ह्यामध्ये आता 1500 रुपये मागच्या 2 दिवसात मिळाले आहेत, मात्र अजून 1500 रुपये असे वितरण या ठिकाणी सुरू झालेले आहे। असा 1500 रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळत असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत चाललेली आहे। तसेच पुढे जर पाहायला गेलं तर आता एक आनंदाची बातमी म्हणजे या ठिकाणी मोफत साडींचे वितरण हे लगेचच होणार आहे। मोफत साडीचा लाभ देखील लाडक्या बहिणींना होळी निमित्त पाहायला मिळणार असून या साडीचा लाभ जर महिला गावी राहत असतील तर त्यांच्या गावी होणार आहे व शहरात जर राहत असतील तर त्यांच्या शहरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर केला जाईल। अशा सर्व लाडक्या बहिणींना मोफत साडीचा लाभ देण्यात येणार आहे। तसेच एक खुशखबर म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये 1 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हा हप्ता जमा होणे सुरू झालेला आहे, म्हणजे 9वा हप्ता आता जमा होत चाललेला आहे। काल व परवाच 1500 आले व
व लगेचच आज त्या पाठोपाठ 1500 आलेले आहेत व लगेच आता 830 रुपये देखील येणार आहेत. 830 रुपये हे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर मिळत नसतील तर एक छोटंसं काम करायचं आहे. कधी मिळणार ते देखील सांगणार आहे व कोणतं काम आहे ते जर केलं तर तुम्हाला आतापर्यंत जरी हप्ता मिळाला नसला तरी इथून पुढे हे 830 रुपये देखील तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. ही एक आनंदाची दिलासा देणारी खुशखबरच म्हणावं लागेल. आता आपण अपडेट पाहिली धुळे जिल्हा. आता पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहूयात. त्यापूर्वी आदितीताई तटकरे यांनी एक महत्त्वाची बातमी दिली आहे. आदितीताई तटकरे या बालविकास मंत्री आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडून एक खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. तसेच फडणवीस यांनी काय माहिती दिलेली आहे त्यांनी देखील दिलेली माहिती आपण सांगणारच आहोत. तर इकडे बघू शकता एक महत्त्वाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबत आदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे. यांच्या म्हणण्यानुसार योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना इकडे बघा त्यांनी काय लिहिलेलं आहे ते एक पोस्ट टाकलेली आहे. या योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे व काल व परवा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत व अजून परत एकदा 1500 रुपये 18 जिल्ह्यात देण्याचा निर्णय पाहायला मिळत आहे. तसेच इकडे खालती बघू शकता त्यांनी दिलेली काय माहिती आहे. ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. जरी तुमच्या खात्यावरती कमी रक्कम आली असेल तर काळजी करू नका. 12 मार्च पर्यंत अजून 1500 येतील व अशी मिळून रक्कम इकडे बघू शकता किती होईल 3000 रुपये. आता यामध्ये जिल्हे कोणते आहेत ते आपण सांगणार आहोत. 18 जिल्हे आहेत. त्यातील एक जिल्हा कोणता सांगितला धुळे जिल्हा सांगितला. तसेच आता पुढच्या जिल्ह्यांची नावे देखील पाहायची आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच सांगायचा आहे. तर पुढे बघू शकता इकडे त्यांनी सांगितलेलं आहे ही प्रक्रिया 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहील असं त्यांनी डायरेक्ट स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता तुमची चिंता मिटलेली आहे असंच म्हणावं लागेल. तसेच पुढे सांगितलेलं आहे की आता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व तसेच त्या पाठोपाठ लगेचच 1500 रुपये हे मार्च महिन्याचे असे 2 टप्प्यामध्ये एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. म्हणजे आता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 1500 आता फेब्रुवारीची जमा झाली. मात्र काहींना असा प्रश्न पडला की मार्चचे 1500 आले नाही येतील का नाही. तर काळजी नसावी. युद्ध पातळीवर याचे काम सुरू असून आता हे देखील राहिलेले मार्च महिन्याचे म्हणजे मार्च महिन्याचा जो 9वा हप्ता आहे याचे देखील 1500 रुपये आता असे 2 टप्प्यामध्ये पाहायला मिळणार असून 18 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये रक्कम ही जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. त्यातीलच जिल्ह्यांची नावे आता आपण पाहूयात. तर इकडे बघू शकता त्यातीलच एक जिल्हा म्हणजे धुळेच पाहायला. आता पुढचा जिल्हा आपण सांगत आहोत. तर इकडे बघू शकता पुढचा जिल्हा आपल्याला रत्नागिरी पाहायला मिळत आहे. रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून रत्नागिरी या जिल्ह्यात मोठी रक्कम ही लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. या ठिकाणी जर विचार केला तर 1 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून या ठिकाणी आता महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचे 1500 रुपये तर जमा झाले प्लस मार्च महिन्याचे 1500 रुपये हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तशातच आता एक महत्त्वाची बातमी म्हणजे 830 रुपये ही अन्नपूर्णा योजना म्हणजे गॅस सिलेंडरचे हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 830 रुपये हे देखील आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ही एक खुशखबरच म्हणावं लागेल. व त्या पाठोपाठ मोफत साडी देखील ही लाडक्या बहिणींना वाटप केली जाणार आहे. मात्र यामध्ये आता पहिल्या टप्प्यात 6 जिल्हे पाहायला मिळतात मोफत साडीमध्ये. म्हणजे सर्वच लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. या मोफत साडीचे वाटप देखील राज्यभरात केले जाणार आहे. होळी सण येत आहे. आता गुढीपाडवा देखील सण येत आहे. याबाबत आता चांगलीच खुशखबर ही लाडक्या बहिणींसाठी मिळेल अशी शक्यता सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे जे आहेत ती जमा केले जाणार आहेत. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे. आता पुढची माहिती बघूयात. आता इकडे बघू शकता एक महत्त्वाची बातमी आदितीताई तटकरे यांनी दिलेल्यानुसार त्यांनी ते सांगितलेलं आहे की सर्व पात्र लाभार्थ्यांना आता 2 महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे. काळजी करू नका. 1500 आले आहेत ना तर काळजी करायची नाहीये. उरलेले बाकीचे पैसे देखील तुम्हाला 100% मिळणार आहेत. काळजी काहीच करायची गरज नाहीये असं स्वतः कुणी सांगितलेलं आहे तर राज्याचे बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे. महिला व बालविकास मंत्री ते आपल्याला राज्याच्या पाहायला
पाहायला मिळत आहेत. त्यांनी ही एक महत्त्वपूर्ण अशी बातमी लाडक्या बहिणींसाठी देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची आता चिंताच मिटली असं देखील म्हटलं तरी काही हरकत नाहीये. आता इकडे पुढे आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात. आता इकडे बघू शकता 1500 जमा झाले. आता पुढच्या 1500 म्हणजे मार्च महिन्याची देखील जमा होण्यास सुरुवात झालेली असून तुमच्या खात्यात जर पैसे पाहिजे असतील तर एक काम करायचं आहे, अन्यथा तुम्ही फेब्रुवारीचा हप्ता मिळाला मात्र मार्च व एप्रिलच्या हप्त्यापासून वंचित राहताल. ते छोटंसं काम आहे. तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत पैसे भेटले, फेब्रुवारीचा देखील हप्ता भेटला, मार्चचा देखील मिळून जाईल, मात्र हे जर 1500 पाहिजे असतील तर लवकरात लवकर अर्जंट एक सूचना देण्यात आलेली आहे. एक काम करायचं आहे, अन्यथा छोट्याशा कारणामुळे तुमचा हा हप्ता वंचित, तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहू शकता. ते कोणतं काम आहे आता इकडे बघू शकता. इकडे पहा, सर्वात अगोदर तुम्हाला एक काम म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. हे आधार कार्ड तुम्ही जो काय तुमचा मोबाईल नंबर असेल याच्याशी तुम्हाला लिंक करावे लागेल. याच्याशी लिंक केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये तरच लाभ मिळेल, अन्यथा तुम्ही याच्यापासून वंचित राहू शकता. ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. ही देखील लाडक्या बहिणींनी लक्षात घेणं गरजेचंच राहील. आता पुढचे जिल्हे कोणते आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण सांगणारा व्हिडिओ या चॅनलवरती लवकरच घेऊन येत आहोत. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. व्हिडिओ खाली तुम्हाला एक कमेंट तुमच्या जिल्ह्याची सांगायची आहे. व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक केलंय का नाही एकदा तपासून घ्या. केलं नसेल तर लाईक करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळेल. धन्यवाद.